मिनिटात अशी कोणती होणारी भाजी आहे ती की टिफिनला डेली यूजला देता येईल। तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या सासूबाईंनी शिकवलेली एक छानशी रेसिपी। त्यासाठी तुम्हाला गवारीच्या शेंगा आधी निसून घ्यायच्या आहेत, त्यानंतर त्या छान वॉश करायच्या। कढाईमध्ये तेल टाकायचं, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा आणि ह्या गवारीच्या शेंगा त्यामध्ये टाकायच्या, थोडं परतून द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता। त्यानंतर तुम्ही याच्यात मीठ टाकलं तर मिठाच्या पण शेंगा होऊन जातात। नॉर्मल लहान मुलांना खूप आवडतं आणि खुशीला पण खूप आवडतात। सो मी त्याच्यातल्या काही काढून घेतल्या। त्यानंतर शेंगा पूर्ण शिजल्यानंतर मध्ये मी परत थोडं तेल, जिरे आणि हळद टाकली। त्यानंतर मी त्यामध्ये जे मसाले टाकले ते आहेत लाल मिरची पावडर, कांदा मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकलं। त्यानंतर मी एका साईडला बटाटे ना उकडून घेतले होते शिलून, ते छान असे मिठामध्ये शिजून घेतले आधी आणि त्यानंतर छान असं आलूच्या आणि गवारीच्या शेंगाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। इतकी छान झाली होती भाजी आणि खूप जणांना आवडली। तुम्ही म्हणता ना एवढीच भाजी का केली, तर मी आणि पप्पाच होतो जेवायला त्यामुळे थोडीच केली। आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आजच व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि नवीन रेसिपीसाठी मला नक्की फॉलो करा। बाय बाय।